स्त्री शक्ती म्हणजे केवळ हातात तलवार नाही. शतकानुशतकं या अथांग समुद्रालाच आपलं सर्वस्व मानणाऱ्या लोकांसाठी आई म्हणजे फक्त एक मायेची सावली नाही, ते एक भक्कम कवच आहे. आणि त्याच अथांग ऊर्जेचं एक नाव आजही हजारो मनांच्या काळजात जिवंत आहे, आई हिंगळादेवी. आम्ही आमच्या वायूवर स्वार होऊन ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघालो. कॉन्क्रीटचं जंगल, आकाशाला भिडणाऱ्या उंच इमारती आणि हायवेवर वेगाने धावणारं ट्रॅफिक. हे शहर आपल्या गतिमान वेगाने धावतंय. या वेगवान जगात प्रत्येक जण कुठेतरी पोचायच्या घाईत आहेच की, पण प्रवास घाईघाईने संपवायचे नसतात, तर चाकांच्या गतीसोबत स्वतःला अनुभवायचेही असतात. जसजशी आमची वायू हायवेवरून उड्डाणपुलांच्या दिशेने आगेकूच करते, तसा तसा हा रस्ता आम्हाला एका वेगळ्याच जगाकडे घेऊन चाललाय. समोर पसरलेला हायवेचा अथांग डांबरी रस्ता आणि बाजूने वेगानं मागे सुटणारं हे शहर. हा प्रवास केवळ 2 अंतरांमधला नाही, तर एका महानगरातून त्याच्या संस्कृतीच्या मूळ गाभ्याकडे जाणारा मार्ग आहे. समुद्राशी आयुष्य जोडलेल्या माणसांच्या जीवनात हिंगळादेवीचं स्थान केवळ एका देवतेपुरतं मर्यादित नाही, तर ती त्यांच्या आयुष्याचा मुख्य कणा आहे असं मानलं जातं. हिंगळादेवीचं मूळ शक्तिपीठ दूर बलुचिस्तानच्या दुर्गम भागात आहे म्हणे. अनेक शतकांपूर्वी जलमार्गाने व्यापार करणारे लोक हा अखंड विश्वास सोबत घेऊन वेगवेगळ्या किनाऱ्यांवर पोहोचले आणि तिथूनच मुंबईच्या या कोळी बांधवांमध्ये आई हिंगळादेवी बद्दलची श्रद्धा खोलवर रुजली. दर्यावर जगणाऱ्या माणसाला प्रत्येक क्षणाची खात्री नसतेच. लाटा कधी रौद्ररूप धारण करतील काही सांगता येत नाही. म्हणूनच इथला प्रत्येक कोळी बांधव समुद्रात उतरण्यापूर्वी सगळ्यात आधी या माऊलीचं नाव घेतो. आम्ही वेसावे कोळीवाड्यात प्रवेश करतोय. त्या अरुंद गल्ल्या, घराबाहेर रचून ठेवलेली मासेमारीची जाळी आणि आजूबाजूच्या किनाऱ्यावर डोलणाऱ्या रंगीबेरंगी बोटी इथं आल्यावर प्रकर्षानं जाणवतं, मुंबई ही फक्त गगनचुंबी इमारतींची नाही, तर आपल्या संस्कृतीला छातीशी घट्ट बाळगून ठेवणाऱ्या अशा छोट्या छोट्या जगांची आहे. अखेर आम्ही आई हिंगळादेवीच्या मंदिराच्या दारात पोहोचतोय. मंदिराचा परिसर अगदी साधा आहे. आम्ही देवीची अगदी मनोभावे ओटी भरली. या सगळ्या सोपस्कारांसोबतच मनात दाटून आलेल्या इतक्या अबोल भावना. देवळात पाऊल ठेवल्यावर एक गोष्ट जाणवली, ती ईश्वरासमोर उभं राहून माणसाला खूप मोठ्या शब्दांची गरज भासतच नाही. फक्त काही क्षण शांतपणे डोळे मिटून उभे राहा, तेवढंच पुरेसे आहे. वेसावकरांसाठी आई हिंगळादेवी अत्यंत जागृत माऊली आहे. भर समुद्रात निर्माण झालेल्या संकटातून सुखरूप किनाऱ्यावर आणणारी, कठीण काळात मनाला धैर्य देणारी आणि अख्ख्या घरादाराचं रक्षण करणारी ही त्यांची साक्षात आईच आहे. दर्शन घेऊन आम्ही पुन्हा एकदा बाहेर आलोय. समोर अथांग अथांग समुद्र पसरलाय. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाण्याचा विस्तार. त्या लाटा सतत किनाऱ्यावर येत आहेत, परत फिरतायत आणि पुन्हा नव्या उमेदीने किनाऱ्याकडे धाव घेत आहेत. या अथांगतेकडे पाहताना जाणवतं, श्रद्धा ही या समुद्रासारखीच आहे, डोळ्यांना न दिसणारी पण मनाला तारून नेणारी. वादळात होकायंत्र सुटलं ना
तरी तो अदृश्य हात आपल्याला किनाऱ्याची वाट दाखवतो. तीच ही माऊली. हायवेच्या सुरुवातीला ज्या अथांग शक्तीचा शोध सुरू होता, तो शोध आता या निवांत किनाऱ्यावर येऊन विरलाय. डोळे मिटल्यावर वाहनांचा तो वेगळाच गोंगाट आणि सोबतीला समुद्राच्या लाटांचा आवाज आता सगळं एकरूप झालंय. मनातलं वादळ शांत करून जगण्याचं अढळ धैर्य देणारं एकच नाव आता आमच्या प्रत्येक श्वासासोबत उमटत राहतंय आणि कायमचं उमटत राहील. आई हिंगळा देवी.